नमस्कार, मी छायाच कुक टाईममध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण एक महिना खराब न होणारे बिना पाकाचे रवा लाडू, तेही दूध आणि पाणी न वापरता कसे बनवायचे ते पाहणार आहोत। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। लाडू बनवायला आपल्याला रवा लागणार आहे आणि यासाठी आपल्याला बारीक रवाच घ्यायचा आहे, जाड रवा घ्यायचा नाही। जाड रवा वापरला तर लाडू करकरीत होतो, मऊसूत होत नाही। प्रथम आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। त्यासाठी गॅसवर मी जाड बुडाची कढई गरम करायला ठेवली आहे। टोटल मी अर्धा कप तूप घेतलेलं आहे। त्यातलं निम्म तूप कढईत घातलं आणि निम्म तूप शिल्लक ठेवलेलं आहे। यामध्ये मी 2 कप एवढा रवा घालत आहे। प्रमाण मोजून घेण्यासाठी घरातील कुठलीही वाटी किंवा पेला घ्या। या लाडूसाठी प्रमाण जर व्यवस्थित मोजून घेतलं तर हे लाडू परफेक्ट होतात। रवा भाजण्यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे, म्हणजे रवा चांगला भाजला जातो आणि रवा जेवढा चांगला भाजला जाईल तेवढे आपले लाडू चविष्ट होतात। मोठ्या फ्लेमवर रवा भाजायचा नाही आणि जर का रवा करपला तर लाडू चवीला चांगला लागत नाही, शिवाय त्याचं टेक्स्चरही खराब होतं। त्यामुळे या पद्धतीने थोडा वेळ जास्त लागतो, पण रवा आतपर्यंत छान भाजला जातो। 5 मिनिटं रवा भाजल्यानंतर थोडासा ओलसर झाल्यासारखा होतो, परंतु पूर्णपणे रवा भाजलेला नाही आहे, म्हणून आपण सतत चमच्याने हलवत रवा अजून 10 मिनिटं तरी भाजून घेणार आहोत। सतत माझा हात चालूच आहे। आता बघा 15 मिनिटं झाली, रव्याला हलकासा गोल्डन रंग आलेला आहे। तर ह्या स्टेजला गॅस बंद करूया, पण कढई गरम असल्यामुळे आणखीन 1 मिनिटभर मी याला असंच हलवत राहणार आहे। रवा गरम असतानाच यात पिठी साखर ॲड करायची। आता प्रमाण लक्षात घ्या, 2 कप रव्यासाठी 1 कप पिठी साखर घ्यायची आहे। पिठी साखर मिक्स करून घेऊया। उष्णतेमुळे रव्याला मॉइश्चर पकडतं आणि साखर रव्यामध्ये छान मिसळली जाते, म्हणून गरम असतानाच मिक्स करताच साखरेचे गोळे पण दाबून मोडून काढायचे। आता गॅसची फ्लेम बंदच ठेवायची आहे। मिक्स करून झाल्यावर यावर झाकण ठेवायचं आणि 15 मिनिटं आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे। तर आता 15 मिनिटं झालेली आहेत। पुन्हा याला मी एकदा मिक्स करून घेणार आहे। आता वेलची पूड घालूया आणि पाव चमचा जायफळ पूड घालूया। पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। या स्टेजला आपण जे अर्धं तूप घेतलं होतं त्यातलं निम्म तूप शिल्लक ठेवलं होतं ते मी आता यात घालणार आहे। तूप घालून मी पुन्हा मिक्स करून घेणार आहे। या लाडूमध्ये जर तुपाचं प्रमाण खूप जास्त झालं तरीसुद्धा लाडूचा आकार व्यवस्थित येत नाही आणि कमी झालं तरी लाडूला बाइंडिंग येत नाही। त्यामुळे तुपाचं प्रमाण अगदी व्यवस्थित घ्यायचं आहे आणि बाइंडिंगसाठी आपण इथे दूध पाणी कशाचाच वापर करणार नाही। तुम्हाला जर 3-4 दिवसांसाठी लाडू बनवायचे असतील तर यामध्ये गरम दुधाचा वापर करू शकता, त्यामुळे बाइंडिंग छान येतं, परंतु लाडू फक्त 3-4 दिवसच टिकतात, म्हणून यामध्ये आपण दूध किंवा पाणी काहीच घालणार नाही आहे। याला बाइंडिंग येत नाही तर त्यासाठी आपल्याला मिश्रण हलकंसं कोमट असताना मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे। त्यामुळे बाइंडिंग तर छान येतंच, पण लाडूचं टेक्स्चर देखील अगदी मस्त येतं। खूप मऊसूत लाडू तयार होतात। छान एकजीव होईपर्यंत मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे। मिश्रण सर्व मी फिरवून घेतलं आहे। आता यात मी फक्त अर्धा कप तुपाचा वापर केला आहे, पण जेव्हा आपण मिक्सरमधून मिश्रण फिरवून घेतो तेव्हा उष्णतेने तूप रिलीज होतं आणि लाडूला बाइंडिंग छान येतं। अगदी पेढ्यासारखे आपले लाडू तयार होतात। तुम्हाला जर लाडू वळताना वाटलं की मिश्रण पातळ झालं आहे तर तासभर मिश्रण असंच ठेवायचं आणि तासाभराने पुन्हा लाडू वळवून घेऊ शकता, कारण मिश्रण रेस्ट करायला ठेवल्यामुळे छान सेट होतं आणि गोल लाडू सहज वळायला येतात। या लाडूचं टेक्स्चर हे बेसन लाडूप्रमाणे येतं आणि खायलाही टेस्टी लागतात। तर नक्की करून पहा, मस्त गोल गरगरीत असे आपले लाडू तयार होतात। अजिबात रेलत नाहीत आणि बाइंडिंगही खूप छान येतं। आता मी तुम्हाला तोडून दाखवते, बघा याचं टेक्स्चर बघा, अगदी मऊसूत आहे। तर तुम्ही नक्की करून बघा। छोट्या छोट्या टिप्स मी दिलेल्या आहेत आणि प्रमाण जे दिलेलं आहे तेच घ्या, म्हणजे तुमचेही लाडू बिघडणार नाहीत। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।